समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मतदार दिनानिमित्त भिलवडी येथे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। संविधानाने मतदान हा सर्वश्रेष्ठ अधिकार मतदारांना दिला आहे। त्याचा योग्य वापर करून आपण आपल्या अभिप्रेत असलेला लोकप्रतिनिधी निवडू शकतो। परंतु सध्या मतदार आपला हा बहुमूल्य अधिकार विसरून अनेक प्रलोभनांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे। मतदारांना आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी या उद्देशाने शासनाच्या वतीने 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी भिलवडी येथील जिल्हा परिषद शाळा व सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढली। या रॅलीमध्ये मतदान जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी मतदारांना जागृत करण्यासाठी हातामध्ये विविध सूचना फलक घेतले होते। तसेच मतदार दिनानिमित्त विविध घोषणा दिल्या। भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय व सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथेही मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंडल अधिकारी सुरेखा जाधव यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी व मतदारांना मतदान जागृती अभियानांतर्गत जनजागृती प्रतिज्ञा देण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळा, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळपास 25 देशांमध्ये यावर्षी मोठ्या निवडणुका झाल्या। या सगळ्या निवडणुकांच्या निकालानंतर जगातल्या सर्व वर्तमानपत्रांनी भारताचं जे केलेलं वर्णन आहे ते वर्णन एका वाक्यात असं आहे की जगातील सर्वात मोठी जिवंत लोकशाही म्हणजे भारत। हे वर्णन जर आपण ऐकलं तर या वर्णनाची निर्मिती डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेतनं झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वावरती आज आपण जे चालतोय। वय वर्ष 18 पूर्ण असणाऱ्या प्रत्येकाने मतदानाचा अधिकार का बजावला पाहिजे। डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलं होतं ज्या वेळेला मतदार सुज्ञ होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या देशाला लोकशाहीतनं निवडून आलेलं सरकार मिळेल। आत्ता पाटील मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या लोकशाहीवरती बरीचशी संकट घोंगावताना आपल्याला दिसत आहेत। पण खऱ्या अर्थाने तुम्ही तरुण पिढी जी आहात यांनी योग्य पद्धतीने मतदानाचा जर अधिकार आपला स्वतःचा अधिकार नीट चालवला तर योग्य प्रतिनिधी निवडले जातील आणि या पुढच्या कालावधीत देखील भारताचं वर्णन पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी जिवंत लोकशाही असं 100% होऊ शकेल। आणि त्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी आपला मतदानाचा अधिकार 100% बजावला पाहिजे। याच पद्धतीने या पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आपली भूमिका ही कणखर असली पाहिजे। कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण मतदान केलं पाहिजे। चांगला उमेदवार जो आहे त्यालाच मतदान करा आणि योग्य पद्धतीने ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपलं स्वतःचं योगदान द्या अशी विनंती करतो। आणि शनिवारी मतदार दिनानिमित्त भिलवडी येथील जिल्हा परिषद शाळा, बाबासाहेब चितळे महाविद्यालय व सेकंडरी स्कूल भिलवडी येथे शाळकरी मुलांची रॅली काढण्यात आली। या रॅलीद्वारे गावातील लोकांना मतदानाचे महत्त्व तसेच निपक्षपणे, धर्मनिरपेक्षपणे आणि कोणत्याही आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता लोकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। आज 25 जानेवारी 2025 राष्ट्रीय मतदार दिवस देशभर मोठ्या उत्साहानं संपन्न केला जातो। 25 जानेवारी 2050 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याकडे दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो। 2011 रोजी निवडणूक आयोगाला 61 वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी जे नवमतदार आहेत त्यांची नोंदणी व्हावी, ज्यांना मतदानाची जाणीव व्हावी, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी आणि खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी करण्यासाठी चांगल्या प्रतिनिधी निवडून यावेत या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा
या संदर्भामध्ये राबवल्या जातात. मतदारांची नोंदणी करणं, मतदारांच्या जागृतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम, सायकल रॅली असेल, प्रचार फेऱ्या असेल, प्रबोधनपर व्याख्यानं असतील, अशा पद्धतीनं हा मतदार दिवस दरवर्षी संपन्न केला जातो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.